सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र, जय देव। आज भगवंत नगरीमध्ये या ठिकाणी माननीय श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं मी भगवंत नगरीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो। मित्रांनो, 13 वर्ष मी या ठिकाणी सेवा करतोय। अन्नदान, रक्तदान, महिलांचे प्रश्न बचतगट साहेबांना कल्पना या गोष्टी दिलेल्या आहे। माझ्या या मावळी या ठिकाणी बसलेल्या आहे। साहेब 25-25 हजाराचा मोर्चा माझ्या माय माऊलीला त्रास देत होता, त्यावेळेला मी काढलेला आहे आणि या बचत गटाच्या एजंटकडून यांना मुक्तता दिलेली आहे। अनेक गुन्हे दाखल केले गेलेले आहेत। आज ह्या जे हिरवळ दिसते, ही जी झाडं आपल्याला दिसत आहे, धाडस या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी दाखवलं। त्याबद्दल सर्व भाषिकांमार्फत या ठिकाणी मी त्यांचा आभार मानतो। साहेब अनेक संकटाला तोंड देत या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे। 7 वर्ष झालं या ठिकाणी 2 वेळेचं अन्न छत्रालय मोफत या ठिकाणी चालू आहे का नाही? चालू आहे का? या ठिकाणी महिलांचे बचत गट यांना त्रास दिलेल्या एजंटला धडा शिकवायचं काम या तुमच्या सेवकांना, या तुमच्या भावानं केलंय का नाही? या ठिकाणी तुमच्यावरती अन्याय अत्याचार होत होता, कोरोनाचं संकट होता, ऍडमिट पेशंट करून घेत नव्हते, पेशंटला या ठिकाणी पैसा, आर्थिक परिस्थिती बिकट होती। पुढे काम या ठिकाणी अनेक योजना, आपल्या शासकीय योजना हॉस्पिटल त्या ठिकाणी लागू करत नव्हता, त्याबद्दल अनेक आंदोलनं या ठिकाणी केली। पावसाचा पूर आला, पुरामध्ये अनेकाला संकटाला तोंड द्यावा लागला। या ठिकाणी चालत असलेल्या बाकीचं मला साहेब स्थानिक बोलायचं नाही। आज का स्थानिक बोलायचं नाही? कारण मी राजाभाऊ राऊतांच्या विरोधात उभा नाही। का बोलायचं नाही? मला स्वप्नाच्या विरोध मी उभा नाही आहे, मी बारवण्याच्या विरोध नाही आहे। मग विरोध कसला आहे? फक्त अंधारकरला मत दिलं पाहिजे, तर या ठिकाणी प्रेशर कुकरच्या त्याच्यापुढे बटन दाबून या ठिकाणी आपला आशीर्वाद या ठिकाणी दिला पाहिजे। माननीय आंबेडकर साहेबांनी ही सुवर्ण संधी एका माजी पोलीस अधिकाऱ्याला दिली। साहेब या ठिकाणी 48,000चं संघटन रिटायर्डचं आमचं या महाराष्ट्रामध्ये आहे। या भागातला रामगिरी कारखाना तुळजापूरचा आमचा आहे, आम्ही चेअरमन त्या कारखान्याचे आहोत। संकट झाली म्हणून तो कारखाना चालू झाला नाही। आमच्या वैरागच्या कारखान्यात, आमच्या वैराग भागामध्ये वैराग तालुका निर्मिती हा प्रश्न प्रलंबित आहे। या ठिकाणी संतनाथ साखर कारखाना हा आमच्या त्या ठिकाणी बंद आहे। अनेक संकट आमच्यावरती येत आहे। बार्शी शहर आणि तालुका या ठिकाणी आंबेडकरी जनता आमच्या संपूर्ण अशा ताकदीनिशी या ठिकाणी पाठीशी आपल्या सेवेमध्ये या ठिकाणी येणार आहे। वास्तविक पाहता अनेक संकट थोडके आम्हाला किती अवधी मिळाला। आज आमदार व्हायला आम्ही निघालो। उदाहरण सांगतो, मी फौजदार व्हायला निघालो, साहेबांनी मला IPS करून टाकला, अशी अवस्था माझी या ठिकाणी झालेली आहे। आज स्वप्न तालुक्याचं बघत होतो, 6-11 तालुक्याचं या ठिकाणी मला काम करण्याची संधी आणि परिवर्तन होणार हे प्रस्थापित आहे। तोच दीर काय, भाऊजाई काय, कुणालाही मत दिलं तरी त्या घरात जाणार आहे। आमचं काय 17च्या उचलायच्या का? काय करायचं आम्ही? यांचा भ्रष्टाचार मध्ये बसायचा का? प्रस्तावाच्या विरोधामध्ये या ठिकाणी वातावरण पेटून उठलेलं आहे। ओमराजे करतात, परंतु यांचे जे आपले उद्धव ठाकरे साहेब आहेत, साहेबांनी आमच्या सांगितलं होतं, उद्धव ठाकरे साहेब युती करायची आपल्याला, तर या ठिकाणी तुम्ही लेखी बॉन्डवरती द्या की इलेक्शन झाल्यानंतर ज्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे त्या मतदानाचा तुम्ही विश्वासघात करणार नाही, तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही, हे लिहून द्या असं उद्धव ठाकरेंना म्हटलं। साहेबांनी लिहून दिला नाही, तसं लिहून देत असतात का म्हटले? याचा अर्थ इलेक्शन झालं की ओमराजे पहिल्या गाडीनं भारतीय जनता पक्षामध्ये जा, पहिली गाडी। आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांना
या ठिकाणी मुंबईवरती त्यांचा डोळा आहे, त्यांच्या मागे इन्क्वायरी लागलेल्या आहेत, त्यांच्या मुलाच्या मागची काही प्रकरण चालू आहे. त्यामुळे मी 13 वर्ष साहेब या ठिकाणी कष्ट केलं, काम केलं. या ठिकाणी सीबीआय अमक संकट आम्हाला आली, कुणी साथ आम्हाला दिली नाही, परंतु 13 वर्षात जो न्याय मिळाला नाही तो माझ्या साहेबांनी 13 तासामध्ये मला दिला. 13 तासामध्ये या ठिकाणी मला उमेदवारी जाहीर केली. मोठ्याच्या काळाला काय म्हणतात त्याला धक्का बसला, मोठ्याच्या पायाखाली वाळू सरकली. त्या ठिकाणी आमचे जाधव अण्णा असतील, प्रवीणजी असतील, इतर नेते विवेकजी असतील, आमचे जगदाळ साहेब असतील, सर्व मंडळी एका धुळे बार्शी शहर तालुक्यामध्ये प्रचंड मला तुम्ही 2 लाखाच्या पुढे बार्शीला मतदान केला, तुमचा बार्शीचा खासदार झाल्याशिवाय राहत बाकी तिथं काही लागत नाही. 5.5 लाख लिंगायत वोटर आहे, वाणी वोटर आहे. त्या ठिकाणी आमचा दलित बांधव 1.5 लाखाच्या पुढे आहे, माझा पोलीस बांधव 33,000 संघटनांमध्ये आहे आमच्या सगळ्या तालुक्यामध्ये. त्यांची मुलं मला लेकरं काय या ठिकाणी साहेब भविष्यामध्ये आपण तिसरा पर्याय बहुजन वंचित आघाडी हा महाराष्ट्र आणि देशाला साहेबाच्या रूपाने तिसरा पर्याय देणार. कारण या ठिकाणी पुढे बहुजन वंचित आघाडी, वंचित बहुजन आघाडी जी आहे, तर वंचित बहुजन आघाडी म्हणजे मराठा समाजातला वंचित, वाड्यातला वंचित, लवार, सांबार, कुंभार सगळ्यातले वंचित या ठिकाणी साहेबांनी एकत्र केले आणि याची मूठ बांधलेली आहे. आता मला एक कॉमेंट आली, मी साहेबांना टाकलं की हेलिकॉप्टर मध्ये बसायचं स्वप्न तुमचं साहेबांमुळे पूर्ण झालं आणि आता येणाऱ्या काळामध्ये खासदार होण्याचं स्वप्न साहेब तुमच्यामुळे माझं पूर्ण होणार, यामध्ये तेव्हा शंका नाही. साहेबाला पुढे जायचं आहे, हेलिकॉप्टरचा हे असतंय. तर साहेबांना मी बार्शीकरांच्या वतीनं या ठिकाणी सगळ्याच्या वतीनं साहेब तुमचे लोखंडाला परसाचा प्रश्न झालेला आहे, त्यामुळे माझं आयुष्याचं सोनं झालेलं आहे. आणि या राज्यामध्ये साहेबांनी, आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून माझ्या लिंगायत बांधवांना या ठिकाणी विनंती आहे. साहेबांनी 5 ठिकाणी लिंगायत उमेदवार दिलेला आहे. त्या ठिकाणी मारवाडी समाजाचा उमेदवार दिलाय, मराठा उमेदवार दिलाय. या ठिकाणी या आघाडी मार्फत जातीपातीचं राजकारण माझ्या साहेबांनी केलेलं नाही आहे आणि डायरेक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी साहेबांनी मला काय एका रात्रीमध्ये माझ्या आयुष्यामध्ये बदल केलेला आहे. जिकडे तिकडे फोन येतात किंवा माझे चाहते वर्ग आहे, माझा लिंगायत वर्ग आहे, माझे आत्ता माझे स्वामी या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी एक दुकानं 3-4 फॅक्टर साहेब यामध्ये आहे. फक्त आणि फक्त लिंगायत समाज माझा एकत्र आला. 5.5 लाख मतदान आहे, 3 लाखाच्या पुढे मतदान मला झालं पाहिजे. माझ्या दलित बांधवाचं 1.5 लाखाच्या पुढे मतदान झालं पाहिजे आणि माझ्या बार्शीचं 3.5 लाख मतदारात. माझ्या बहिणीनं आई जाणीव ठेवा, तुम्ही आज कुठेही काम करत असा, तुमच्या घरावर संकट आला होता, मुलावर संकट आला होता, तुमचा प्राण या ठिकाणी नको झाला होता, त्यावेळेला हा धर्माचा भाऊ तुमच्या पाठीशी उभा राहिला होता. कुणी आलेलं नव्हतं त्यावेळेला. पारधी कॅम्पमध्ये 1 क्विंटलचा तांदळाचा भात 6 महिने आम्ही घातला, खाऊ घातला. मी उपकार केलेला नाही आहे आणि म्हणूनच परमेश्वर जागा आहे. या ठिकाणी मी दादागिरी गुंडगिरी दर्शक आपल्या पुढे काहीच नाही. आता तर आंबेडकर चळवळ माझ्या बरोबर आलेले, त्यामुळे शंकाच नाही आहे. मित्रांनो, या ठिकाणी मला सांगावं वाटतं आपल्याला परिवर्तन साहेबाला जायचं आहे. या ठिकाणी तुम्ही एकजुटीनं कुणी मतदान दुसरा नेता मागायला आला त्याला विचारा, तुम्ही उभा राहिल्यानंतर तुम्ही मत मागा. आज तुम्ही उभा नाहीये, माझ्या धर्माचा भाऊ आंबेडकर उभा आहे. त्यामुळे तिथं किंतु परंतु एक संधी फक्त मला द्या, एक संधी मला द्या. त्याचं सोनं केल्याशिवाय या ठिकाणी मी राहणार नाही, एवढंच मी सांगतो. आणि आता श्रद्धेय माननीय आंबेडकर साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील, त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो.
भाऊसाहेब आंबेडकर यांच्या प्रचाराला मी आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे. आपण असं येणारी 5 वर्ष की कोणाच्या हातामध्ये देणार हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. मागच्या 5 वर्षाचा इतिहास घेणं हा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. मागच्या 5 वर्षाचा इतिहास आपण असा पाहिला या देशातला असणारा मी म्हणेन की अत्यंत काळकूट काळ असं त्याचं वर्णन बी करणार. मी गेल्या 80 पासून ते 24 पर्यंत इंदिरा गांधी पासून ते असणारं नरेंद्र मोदी पर्यंत हे सगळे पंतप्रधान बनले. मी इंदिरा गांधींची असणारी हत्या ही 84 साली झाली. 80 सालामध्ये त्यांनाही भेटत होतो आणि नरेंद्र मोदी यांचाही काळ मी त्या ठिकाणी पाहतो. या सगळ्या ह्याच्यामध्ये पंतप्रधानाचं कार्यालय जे आहे हे पंतप्रधानाचं कार्यालय नेहमी असणारं मानवतेचं कार्यालय, लोकांना न्याय देणारं कार्यालय, कोणाला भीती न देणारं कार्यालय आणि भीतीमुक्त करणारं कार्यालय अशा रीतीचा कारभार मी गेली 40 वर्ष त्या ठिकाणी बघत आलो. पण मागची 10 वर्षाच्या इतिहासामध्ये हा कार्यकाळ मानवतेचा कार्यकाळ राहिला नाही, लोकांना जुळून ठेवण्याचा कार्यकाळ लागणार नाही. तर जशी कोंबड्यांची झुंज लावतात, कोंबड्यांचं झुंज लावतात, तशा रीतीने हा कालखंड झुंज लावणारा कार्यकाळ होता असं मी त्या ठिकाणी मानतो. हिंदू मुसलमानांना लढवलं, अनेक मुसलमानांची असारी कत्तल करण्यात आली, टीव्ही त्याचं व्हिडिओ करण्यात आलं, दाखवण्यात आले, दहशत निर्माण करण्यात आली. हिंदू मुसलमानाचा असणारा एक दहशतवाद आपल्याला दिसला. दुसरा दहशतवाद इथे असणारा मराठा ओबीसी आरक्षणावरून आपल्याला दिसला. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण दोघांना भिडवण्याचा भाग त्या ठिकाणी दिसला. वंचित बहुजन आघाडीने भूमिका शांततेची घेतली आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शांतता निर्माण झाली अशी परिस्थिती आहे. आपण आदिवासी भागामध्ये गेलो तर आदिवासींना सुद्धा लढवण्याचा भाग झाला. मध्ये नॉर्थ ईस्ट असेल, आसाम आणि मणिपूर इथल्या असणारे ज्या ट्राईब्स आहेत त्यांच्या असणारे दंगली आपण असणार बघितल्या. 80 दिवस भारतातल्या जनतेला माहीत नव्हतं की तिथे युद्ध चाललंय, 2 जमातीमधलं असणारं युद्ध चाललंय याची माहिती सुद्धा नव्हती. परदेशातून माहिती जेव्हा यायला लागली तेव्हा हळूहळू इथलं सरकार बोलायला लागलं अशी परिस्थिती. याने कुठली एक संस्था ठेवली नाही. सुप्रीम कोर्ट घ्या, रिटायर झालेले जज म्हणायला लागलेले आहेत की शासनाचा आमच्यावरती असणारा दबाव आहे, शासनाचा आमच्यावरती असणारा दबाव आहे. मानवतेचं कार्यालय राहिलंच नाही, दबावाचं कार्यालय राहिलं अशी परिस्थिती आहे. इथे एकही असा वर्ग नाही की ज्याला आपल्याला म्हणता येईल की शांततेने तो असं म्हणेल की मी इथे सुखाने समाधान. कोविड नंतर आपण बघत असाल की दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालं.
त्यांची मागणी काय होती की तुम्ही दर जून मध्ये हमी भाव जाहीर करता. चांगली गोष्ट, हमी भाव जाहीर होतो, पण त्या हमी भाव शेतकऱ्याला मिळत नाही आणि म्हणून शेतकरी लाखच्या संख्येने दिल्लीमध्ये येऊन बसला, उन्हाळ्यात बसला, पावसाळ्यात बसला, थंडीमध्ये बसला आणि गरमीमध्ये सुद्धा बसला. अशी परिस्थिती. तो काय म्हणत होता की तुम्ही हमी भाव तर देताच आहे, फक्त कायदा करा, त्याला कायद्याचा आधार द्या. आणि कायद्याचा आधार दिला तर व्यापारी त्या हमी भावाच्या खाली विकणार नाही आणि आमची दुर्दशा होणार नाही ही तो मागणी मागत. वर्षभर झालं तो आंदोलन करतो, पण पंतप्रधानाला असं वाटलं नाही की आपण त्यांच्या बरोबर जाऊन बसावं. 44 डिग्री टेम्परेचर आहे, त्याच्यात तो बसलेला आहे. -2 डिग्री टेम्परेचर आहे दिल्लीचं, त्याच्यात तो बसलेला आहे. पण या पंतप्रधानाला पांजर फुटला नाही की आपण त्यांच्या बरोबर बसावं. बाबा, मी असताना घेतलेला निर्णयाचा पुनर्विचार करतो, मला वेळ द्या, हे सुद्धा म्हणाली ताकद ह्या पंतप्रधानाची. मी या पंतप्रधानाकडे मानवता नाहीच. या पंतप्रधानाकडे मानवता नाहीच अशी परिस्थिती आहे. तुम्ही आंदोलन करा, काही करा, मी सांगेन तेच, त्याच्या पलीकडे काही नाही. हे हुकुमशाह. आम्ही जे म्हणत होतो की बा या देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून हुकुमशाह जन्माला येतोय, तो हीच हुकुमशाही पद्धत आहे, हे आपण लक्षात घ्या. आज ज्या पद्धतीने फिरताय त्या पद्धतीने फिरायचं आहे असं तुम्हाला ठेवायचं असेल तर आंबेडकरांना मतदान द्या. तुम्हाला कैदी व्हायचं असेल आणि स्वतःचं स्वातंत्र्य गमवायचं असेल, स्वतःचं स्वातंत्र्य बघत असाल की याच्या अगोदर कुठल्या सरकारने महिलांनी कुठल्या साड्या नेसाव्या ही कधीच म्हटलं नाही. या दिवशी हा, त्या दिवशी तो, त्या दिवशी तो, असा प्रयोग झाला की न झाला? प्रयोग झाला की न झाला? तुम्ही लाजताय का? मी एकतर्फी भाषण नुसतं करत असतो, मी डायलॉग करत असतो. हा प्रयोग झाला की न झाला? झाला ना. याला इंग्रजीमध्ये एक शब्द आहे, मराठी त्याला नाही आहे. इंग्रजीमध्ये एक याला शब्द आहे, तो म्हणजे तुमच्या मेंदूचा ताबा घेणं, कंट्रोल ऑफ माइंड. तुमच्या मेंदूचा ताबा घेणं साध्य करण्यात आले. पण अमुक कलरची साडी, अमुक कलरचं शर्ट, अमुक कलरची पॅन्ट असं घाला, असं कुठल्याच सरकारने केलं. पण या सरकारने ते प्रयोग केले. या सरकारने प्रयोग केले याचं कारण की तुमच्या मेंदूवरचा ताबा, तुम्ही ज्या पद्धतीने विचार करताय त्या विचार करण्याच्या पद्धतीवरती कब्जा हा मिळवता येऊ शकतो का? आणि तो काही लोकांनी मान्य केला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला मिळवतंय. मी असं विचारतो की लोकांच्या मेंदूवरचा ताबा घेण्याचं कारण काय? सरकारचं लोकांच्या मेंदूवरचा ताबा घेण्याचं कारण काय? ताबा केव्हा घेतला जातो की ज्यावेळेस त्या माणसाला गुलाम करायचं असतं त्यावेळेस त्याचा ताबा घेतला जातो. आज तुम्हाला गुलाम करायचा आहे, इथे लोकशाही संपवायची आहे, हुकुमशाही आणायची आहे. आणि ती आणायची असेल तर पहिल्यांदा तुमचा ताबा, तुमचा मेंदू आमच्या ताब्यात आहे का हे तपासण्याचं कामकाज या ठिकाणी चाललंय. आणि जे कोविड मध्ये टाळ्या वाजवायला लावल्या की नाही, खाली वाजवायला लावली की नाही, त्याचं कारण आहे की तुम्हाला मोदीला मारायचं. तुम्ही आता बघताय पटापटा पटापटा तरुण पोरं मरतात.
कोविडमध्ये ज्यांनी कोविडशिल्ड घेतलंय किंवा रेमडेसिवीरचं असताना औषधं घेतलेली आहेत ते आता सगळेजण हॉस्पिटलमध्ये आहे. या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे. या दोन्ही आरोग्य संघटन जे आहे की ज्यांच्या परवानगीशिवाय कुठलंही औषध कुठलाही देश निर्माण करू शकत नाही अशी असणारी ही संघटना आहे. त्या संघटनाने सांगितलं की हे रेमडेसिवीर आणि असणारा चाललं नाही, पण भारतामध्ये ते चाललं. भारतामध्ये का चाललं? कारण रेमडेसिवीरच्या कंपनीचा मालक तुम्हाला माहिती आहे का कोण आहे? मी कंपनीचं नाव देतो, मला झोडिया म्हणून कंपनी आहे. तिथे असणारा गुगलवरती जा, तुम्हाला मालक त्याचा दिसेल. तो गुजराती मालक आहे अशी असणारी परिस्थिती आहे. त्याचा मालक गुजराती आहे. त्यांनी 18,000 कोटी जे आहेत 18 कोटी जे आहेत हे भारतीय जनता पक्षाला डोनेशन दिलं आणि मोदीने सांगितलं की रेमडेसिवीर तुम्ही या देशामध्ये विका. काँग्रेसवाले भिकडे आहेत, घाबरलेले आहेत. त्यांच्या अंगात आता दम राहिलेला नाही. सोनिया गांधी यांनी 2012ला मोदीला मौत का सौदागर असं म्हटलं होतं. हे रेमडेसिवीरचं असताना औषध देऊन जगाच्या संघटनेच्या विरोधात जाऊन ते असताना सांगणं, भारतीय डॉक्टरांच्या विरोधातल्या सल्ल्याला जाऊन मोदींनी दिला. मोदी हा मौत का सौदागर आहे आता काँग्रेसवाले बोलायला तयार नाही. त्यांची पूर्णपणे टिंब झालेल्यांनी बोलत नाही. याचं कारण इन्क्वायऱ्या चाललेल्या आहेत. आपण आता काय बोललो तर इन्क्वायऱ्यामध्ये गेलो तर त्याचं काय होणार? आणि म्हणून भित्रे भागूबाई जे आहेत अशानं आपण असणारं उभं करता कामा नये हे आपण लक्षात घ्या. मित्रो, मोदीचं एवढंच कारनामे नाही. हे मानवतेचं कार्यालय पंतप्रधानाचं झालं पाहिजे, पण हे मानवतेचं कार्यालय नव्हतं, हे वसुलीचं कार्यालय होतं हे लक्षात घ्या. हे वसुलीचं कार्यालय होतं. 6,500 कोटी वसूल केलेले आहेत. त्यांनी मी माझं स्वतःच काहीच बोलत नाही. सुप्रीम कोर्टाने आपल्याला माहित असेल मध्यंतरी स्टेट बँक ऑफ इंडियाला दम दिला आणि सांगितलं की ज्या इलेक्ट्रोलाइट बॉन्ड आहेत कोणी खरेदी केले, कधी खरेदी केले, किती खरेदी केले याचं सगळं विवरण द्या. त्याचं सगळं विवरण बाहेर आलेलं आहे. मी जे रेमडेसिवीरचं म्हणालो त्याच बॉन्ड मधनं बाहेर पडलेला अशी परिस्थिती आहे. तुम्ही हप्ता दिला नाही, तुम्ही हप्ता दिला नाही तरी मोदींची ईडी येत होती, इन्कम टॅक्स येत होता, सगळ्याच गोष्टी येत होत्या. आणि दिलं नाही तर तुम्हाला असणारा धाड होती, रेड होती, जेलमध्ये होतात अशी असणारी परिस्थिती. म्हणजे इथे पंतप्रधानाचं कार्यालय हे वसुलीचं कार्यालय मी असं त्या ठिकाणी एक अत्यंत महत्वाची बातमी तिथे आहे, अत्यंत महत्वाची माहिती जी आहे या सरकारने ठरवली आणि काँग्रेसवाले त्याच्यावरती गप्प आहे. राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे की 2014 ते उत्तर येईपर्यंत एकंदरीत 17 लाख कुटुंब यांनी भारताचं नागरिकत्व सोडलं आणि परदेशी. हे जे 17 लाख कुटुंब होते यांची प्रत्येकाची मालमत्ता कमीत कमी 50 कोटीची, कमीत कमी 50 कोटीची.
हे आकडे माझे नाहीये. राज्यसभेच्या असणाऱ्या ह्याच्यावरती तुम्ही गेलात तर तुम्हाला हे आकडेवारी मिळतील. त्याच्यापैकी काही जण होती, त्यांना असं विचारलं तुम्ही का गेलात, तर ते असं म्हणत होते की आम्ही ही जी 50 कोटीची ऐपत कमवलेली आहे ती आमच्या असणाऱ्या बापदाद्याने घाण गाळून मेहनत करून लोकांचा विश्वास संपादन केला आणि त्या विश्वासावरती आज आमची ही पुंजी टिकलेली अशी परिस्थिती आहे. ही आमची पुंजी टिकलेली आहे. आमच्याकडे असणारं मागण्या केल्या जातात. या मागण्या आम्हाला देता येत नाही, पूर्ण करता येत नाही, म्हणून आम्हाला धमकवल्या जातंय. आम्ही असं ठरवलं की आपल्या बापदाद्यांची इज्जत मातीमध्ये मिळण्याच्या ऐवजी आपण आपलं नागरिकत्व सोडा आणि परदेशी जा, अशी परिस्थिती आहे. मित्रो, नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये तुम्ही याच्यासाठीच बसवलं होतं का की या देशामधला 17 लाख हिंदू कुटुंब यांनी नागरिकत्व सोडावं आणि बाहेर बसावं? मी RSS वाल्यांना विचारतो, तुम्ही कुठच्या तोंडाने आता मोदींसाठी मतं मागताय? तुम्ही असं म्हणाला तर की हा देश आम्ही हिंदू राष्ट्र करतो, पण असं दिसतंय की दाखवण्याचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. दाखवताना दाखवत होते की आम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात, दाखवताना दाखवत होते की आम्ही मुसलमानांच्या विरोधात, पण या देशामध्ये ज्यांनी नागरिकत्व सोडलं हे असणारे सगळे हिंदू. मला अनेक जण विचारतात की 50 पासून 14 पर्यंत किती लोक गेले? 7,000 फक्त गेले, आणि जे 7,000 गेले त्यांचे वय ही असणारी 60च्या आसपास होते, अशी परिस्थिती. ते आपल्या मुलीकडे गेले, आपल्या मुलाकडे गेले, आयुष्य स्वतःच साधण्यासाठी, अशी परिस्थिती, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून इथं कल्याणकारी राज्य पाहिजे होतं. ते कल्याणकारी राज्य न राहता इथं असणारं लोकांना त्रास देणारं राज्य, अशी असणारी परिस्थिती. वसुलीचं राज्य आहे. मी इथल्या बार्शीच्या व्यापाऱ्यांना असणारं सांगतो, राजकारणावरती धाडी टाकून झाल्या, कारखानदारावरती धाडी टाकून झाल्या. आता तुमचा नंबर आहे, व्यापाऱ्यांचा नंबर आहे. तेव्हा तुमच्या घरामध्ये बाले तुम्ही असताना भारतीय जनता पक्षाला डोनेशन द्या, पण मत देऊ नका. मत दिलं तर तुमचा नंबर लागणार आहे, एवढं लक्षात घ्या. त्याला त्यांना फसवायचं आहे, जुमलेबाजी करायची. रुपये त्या ठिकाणी झाले, 84 रुपीज त्या ठिकाणी झाले. आणि जागतिक बँक असं म्हणतंय की यांनी असताना जर डिफॉल्ट केला काही भरण्यासाठी तर 2026 मध्ये ₹96 होतील, अशी असणारी परिस्थिती. मी नेहमी म्हणत असतो, घर चालवणं आणि देश चालवणं याच्यामधला असणारा काही फरक नाही. देश चालवणं आणि घर चालवणं याच्यामधला असणारा फरक नाही. समजा एखाद्याचा पगार 10,000 असेल आणि त्यांनी बँकेकडून लोन घेतलं तर 7% त्याला लोन मिळतं, म्हणजे 6,000चं त्याला कर्ज मिळालं. म्हणजे 6,000वरती त्याचा हप्ता जातो, 4,000 त्याला खर्चाला राहतात. आनंदाने तो खर्च करू शकतो, पण ते हप्ते दिले नाही. आणि 6,000चा हप्ता 8,000वरती गेला तर 2,000मध्ये तो असताना खर्च घर चालू शकतो का? तशा रीतीने मोदीने 100 रुपयातले 26 रुपयाचं कर्ज जे आहे ते आता 96 रुपयावरती घेऊन गेलेले आहे. 4 रुपयावरती देश चालू शकतो का हे मला सांगा. म्हणून मोदी आता काय करतोय? तुमच्या गावामध्ये दारुडे आहे का? आहे ना. त्या दारुड्याची नोकरी गेली तर तो काय करतो? काय करतो?
काय करतो? चोऱ्या करतो, माव्या करतो, घरातलं सामान विकतो आणि शेवटी घरदार विकून टाकतो. मोदी आता सांगतोय की न सांगतोय मी एअर इंडिया विकली, आता मला सगळ्या तेल कंपन्या विकायच्या आहेत. सांगतोय की न सांगतोय? नवरत्न कंपन्या आहेत त्या मला विकायच्या आहेत. त्या दारुड्याची वृत्ती आणि मोदीची वृत्ती सारखी आहे की नाही मला सांगा.